नमस्कार। आज बऱ्याच जणांच्या अक्षरशः लोक माझ्या मागे लागली होती म्हणून मी आज या विषयावरती बोलणार आहे। अदरवाईज मी या विषयावरती बोलणार नव्हतो। स्मार्ट मीटर बद्दल आजकाल बऱ्याच ठिकाणी बरीच चर्चा चालू असते। काय करावं, काय नको करूया याबद्दल लोकांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न आहेत आणि त्याच्यामध्ये रोज यामध्ये राजकारण जे घडतं आहे त्यामुळे सुद्धा बरीच भर पडते। आजच माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांनी स्मार्ट मीटर एका बंद घरामध्ये होता आणि त्याचं 2000चं ऐवजी त्याचं काहीतरी बरेच हजार बिल आलं अशा प्रकारचा एक दावा केलेला आहे। त्याचप्रमाणे यापूर्वी सुद्धा नागपूरला एक मोठं आंदोलन झालं, त्या ठिकाणी मशाल मिरवणूक काढली गेली आणि स्मार्ट मीटरच्या प्रश्नावरनं लोक स्वतंत्र विदर्भाच्या मागणीपर्यंत पोहोचली। इतका हा स्मार्ट मीटरचा विषय लोकांच्या मनामध्ये तीव्र झालेला आहे। आपल्या ठाणे रायगडमध्ये अगदी म्हणजे साध्या अर्थामध्ये राज्यभर या स्मार्ट मीटर बद्दल मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे हे नक्की। आता मुळामध्ये मंडळी असं असतं की जिथं आग असते तिथं धूर निघतो, म्हणजे असाच काहीतरी कुठेतरी धूर निघत नाही। पण आता ह्याच्यामध्ये मुळामध्ये स्मार्ट मीटर म्हणजे काय, टीओडी मीटर म्हणजे काय, असे बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आहेत। कारण सुरुवातीला जो आला तो त्याचं नाव होतं स्मार्ट मीटर, त्यानंतर निवडणुका झाल्या, हे स्थानापन्न झालं आणि त्यानंतर या टीओडी मीटरची चर्चा सुरू झाली। मुख्यमंत्र्यांनी याच्यासाठी विधानसभेमध्ये टीओडी हा शब्द वापरला। टीओडी म्हणजे काय? टाइम ऑफ द डे। टाइम ऑफ द डे म्हणजे काय? तर दिवसाच्या कोणत्या वेळी, म्हणजेच काय तर आपण जी वीज वापरतो ती दिवसाच्या कोणत्या वेळी वीज वापरली याचं रेकॉर्डिंग करणारा मीटर तो टीओडी। मग स्मार्ट मीटर आणि टीओडी मीटर याच्यामध्ये फरक आहे का? तर जितका फरक अँड्रॉइड मोबाईल आपण म्हणतो आणि स्मार्ट हँडसेट म्हणतो याच्यामध्ये जेवढा फरक आहे तेवढाच फरक म्हणजे 0 फरक आहे। तोच तो मीटर, त्याचीच नामे अनंत, म्हणजे स्मार्ट मीटर म्हणा, टीओडी मीटर म्हणा, पोस्टपेड मीटर म्हणा, प्रीपेड मीटर म्हणा, तो मीटर एकच आहे ज्याच्यामध्ये एक साधं आपलं वीज मापन यंत्र आहे ते, आणि ते वीज मापन करण्यासाठीचे जे वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत ते त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करता येतात। आता हे पॅरामीटर्स कोणते असतील, काय असतील हा विषय वेगळा, पण मुळामध्ये विजेचं मापन होतं ते म्हणजे 1000 वॅट वीज तुम्ही 1 तास वापरलीत की तुमची 1 युनिट वीज जळली अशी आपल्याला म्हणावी लागेल। आता हे झालं 1 युनिट, विजेचं 1 युनिट म्हणजे 1000 वॅट 1 तास, हे झालं किलोवॅट अवरचं गणित। म्हणजेच काय झालं, 100चा बल्ब तुम्ही 10 तास जर का घरामध्ये वापरलात तर तुम्हाला वीज लागते ती 1 युनिट असते। आता ह्याच्यामध्ये थोडे किरकोळ फॅक्टर असतात, तुमचं वायरिंग थोडं खराब असेल, वायरिंगमध्ये रेझिस्टन्स जास्ती असेल, आणखीन काही गोष्टी जर का काही त्याच्यामध्ये परिणाम करत असतील तर मीटर पासून तुमच्या बल्ब पर्यंतचं अंतर बरंच असेल तर थोडाफार ह्याच्यामध्ये फरक पडू शकतो। परंतु सर्वसाधारणपणे जे आता इलेक्ट्रॉनिक मीटर्स आहेत त्याच्यामध्ये अनेक कंपन्या आहेत, जिनस आहे, हावेल आहे, सिक्युअर आहे, एल&टी आहे, या अनेक कंपन्या ज्या आहेत या एक स्टँडर्ड मापनाने आपले मीटर तयार करतात आणि त्याचं नाव आहे किलोवॅट अवर मीटर। आता कापडाच्या दुकानामध्ये तुम्ही जाता, पूर्वी आठवत असेल तुम्हाला लाकडाची 1 मीटरची पट्टी असायची, त्या मीटरच्या पट्टीने कापड मोजलं जायचं। 5 मीटर कापड म्हटल्यानंतर लाकडाच्या पट्टीने मोजलं काय, आणि त्यानंतर आली स्टेनलेस स्टीलची पट्टी, स्टेनलेस स्टीलच्या पट्टीने तुमचं 5 मीटर कापड मोजलं काय। त्या आता एखाद्या जर का कापड दुकानदारांनी ठरवलं की ते काय नाही बाबा, आपण ग्राहकांची ही जी कापडाची लांबी आहे ही सोन्याच्या मीटर पट्टीने मोजायची, तुमच्यामध्ये काय फरक पडणार आहे का हो? दुकानाचा खर्च वाढणार, सुरक्षेचा खर्च वाढणार। या सगळ्या गोष्टी तुम्ही एक साधं उदाहरणावरून समजून घ्या की एखाद्या दुकानामध्ये जर का सोन्याची कापड मोजायची पट्टी आणलेली असेल सोन्याची, तर त्या दुकानामध्ये ती पट्टी बघायला गर्दी होईल। किती दिवस गर्दी होईल? तर ती सोन्याची पट्टी दिसेपर्यंत। आणि मग तिथे जर का तुम्हाला जे कापड बाजूच्या दुकानामध्ये लोखंडी पट्टीने मोजल्यामुळे 80 रुपये मीटरने मिळतंय आणि आम्ही सोन्याच्या पट्टीने मोजतो म्हणून तुमचं कापड 180 रुपये असं जर का कोणी सांगितलं तर तिथे किती गर्दी होईल याचा तुम्ही एक साधा विचार करा। तर अशा प्रकारे आपला जो मीटर आहे हा कुठल्या प्रकारचा असावा, त्याची किंमत किती असावी, यापेक्षा त्याची योग्यता काय आहे तो बऱ्या प्रकारे आपल्या विजेचं जे काय मोजमाप करतोय ते करतोय ना हे बघायला पाहिजे। आता मुळामध्ये संपूर्ण राज्यभर जर का अशा प्रकारची आंदोलनं होत असतील तर हे मीटर बसवलेले आहेत हे बरोबर आहेत की नाही
हे बघण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा MERCनं त्याचप्रमाणे वीज कायदा 2003चा जो आहे त्यानुसार आपल्याला दिलेली आहे. पण मुळामध्ये हा जो सोन्याचा मीटर म्हणजे मगाशी म्हटलं मी एखाद्या दुकानामध्ये सोन्याच्या मीटरची पट्टी जर का ठेवली तर तसं ह्याला मी असं का म्हणतोय, हे उदाहरण मी का देतोय, तर L&T कंपनीचा जर का आपण साधा किलोवॅट अवरचा जर का मीटर घेतला तर त्याची जास्तीत जास्त किंमत 2200 रुपयापर्यंत येते. आता हा जो स्मार्ट मीटर आपल्याकडे बसवण्यात येणार आहे या मीटरची किंमत साधारणपणे आहे, आत्ता जी जाहिरात झालेली आहे त्याप्रमाणे 12,000 रुपये आहे. आता ह्याच्यामध्ये अर्थातच बाकीचे चार्जेस असणार आहेत, बसवण्याचे चार्जेस असतील, जुना मीटर एक काढून टाकायचा, ज्यांच्याकडे चांगले मीटर आहेत त्यांचेही ते काढून टाकले जातील. अशा प्रकारची त्याच्यामध्ये 12,000 रुपयाची किंमत ही नवीन मीटर बसवण्यासाठी दिली जाणार आहे. आता इलेक्ट्रिसिटी ऍक्ट प्रमाणे तुमच्या घरामध्ये वीज मापन करण्याचं जे यंत्र आहे ज्याला आपण कॉमनली मीटर म्हणतो, किलोवॅट अवर मीटर जो म्हणतो, हा जी कंपनी वीज पुरवठा करते त्यांनी प्रोव्हाइड करायचा आहे. लक्षात घ्या. आता राज्यामध्ये रिलायन्स असेल, टोरंट असेल, बेस्ट असेल, टाटा असेल आणि महावितरण असेल, या आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वीज पुरवतात. आता याच्यामध्ये मीटरची किंमत हा विषय आहे, हा कंपनीचा आहे. पण कंपनीच्या विजेचा दर हा MERC ज्या वेळेला मंजूर करून देते त्यावेळी कंपनी ग्राहकापर्यंत वीज पोहोचवण्याचा जो खर्च आहे तो त्या MERC कडे सादर करतं ताळेबंद. म्हणजे कसं आहे की समजा एका ठिकाणाहून आम्ही वीज विकत घेतली, एक कंपनी आहे, समजा माझी क्ष कंपनी आहे आणि क्ष कंपनीनं वीज विकत घेतली 2 रुपयापासून 7-8 रुपयापर्यंत आणि सरासरी साधारणपणे त्यांना 5.5 रुपये युनिटचा दर खरेदीचा पडला जनरेशन स्टेशनला. कारण जलविद्युत पासून सोलर एनर्जी पर्यंत वीज विकत घ्यावी लागणार आणि ती वीज तुम्हाला पारेषित करून म्हणजे ट्रान्सफर करून घरापर्यंत आणून पोचवावी लागणार. त्यानंतर मीटरची कॉस्ट आहे, तिचा काहीतरी घसारा आहे मीटरचा, ती ऍड होणार आणि आपल्यापर्यंत मीटरची ही जी किंमत आहे युनिटची ही किती पडली, तर बाबा मी 5.5 रुपयाला वीज घेतली, माझे सगळे खर्च ऍड करून मला एंड युजरला ही 8 रुपयाला पडली, त्याच्यावर मला निदान 20 पैसे तरी मिळायला पाहिजेत. माझ्या सिस्टीमचा घसारा म्हणून मला मिनिमम बिल जे आहे ते मला आत्ता महावितरणचं मिनिमम बिल 128 रुपये आहे, हे मिळायला पाहिजे, तर माझी कंपनी जिवंत राहील. अशा प्रकारचं रिप्रेझेंटेशन हे MERC कडे त्या कंपनीला द्यावं लागतं. मग आता ह्या खर्चामध्ये काय काय समाविष्ट आहे, तर मीटरची किंमत, बिलिंग कॉस्ट, ह्या महत्वाच्या गोष्टी येतात. तर मंडळी होतंय काय की आपला पूर्वीचा जो मीटर आहे साधा बोळा, त्याचा फोटो काढून तुमच्या दारामध्ये एक मोबाईल घेऊन तो माणूस येतो, तो फोटो काढतो, त्याचं रिडिंग अपलोड करतो आणि त्यानंतर तुम्हाला तो बिल आणून देतो. तर या मीटरची किंमत एकतर लिमिटेड आहे. होलसेलमध्ये घ्यायला गेल्यानंतर आपल्याला जर का मीटर अवेलेबल नव्हते त्यावेळेला वेगवेगळ्या कंपन्या रिफंड द्यायचे पैसे, मीटरची कॉस्ट, तुम्ही विकत आणलात मीटर ना, ओके, आम्ही ही तुम्हाला मीटरची किंमत परत देतो असं म्हणून ते पैसे परत द्यायचे. ते साधारणपणे 850 रुपये असायचे. म्हणजे आपण एक कन्सिडर करूया की मीटरची किंमत 1000 रुपये, त्याचा वर्षाचा घसारा 150 रुपये, 15% धरू आपण. 15% धरायलाच पाहिजे, कारण ते मीटरचं लाईफ तुमचं असणार किती, जेमतेम 10 ते 15 वर्ष. 10-15 वर्षामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे तिचं काही ना काहीतरी होणार, सरासरीने गेलात तर आणखीन कमी येईल. पण आपण थोडं वरच्या बाजूला जाऊया, 15% आपल्याला त्या वस्तूचा घसारा आणि व्याज असं आपल्याला तरी धरावं लागेल. व्यापारी दराने बघितलं तर खरं सांगायचं तर हे 20% जातं. तर या 1000 रुपयाचं किती होणार तुमचं सगळं मिळून वर्षाला, तर 150 रुपये होणार. ओके, हेच 10,000 रुपयाचं किती होणार वर्षाला 15%नी, 1500 रुपये होतात. आता 150 रुपयाचा खर्च आपण कुठे नेऊन ठेवला, 1500 रुपयावर नेऊन ठेवला वार्षिक घसारा आणि या मूळ गुंतवणुकीवरचं व्याज. हे मी 10,000चं सांगितलं. 12,000चे आणखी वरती त्याच्यावरती 2,000 रुपये जे शिल्लक राहिले त्याचे 30 रुपये ऍड करायला लागतील. म्हणजे 1530 रुपये म्हणजे महिन्याला साधारणपणे 130 रुपये ही आपली मीटरची कॉस्ट फक्त रिडिंग पर्यंत झाली. त्यानंतर तुमच्याकडे आला प्रश्न उठला तर बिल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. ईमेल करतील, ओके ठीक आहे. यासाठी आता वेगवेगळ्या कंपन्यांनी ईमेलनी बिलं देण्याची एक व्यवस्था केली. गो ग्रीन म्हणून त्याला गोंडस नाव दिलं. 120 रुपये त्याचे आपण रिफंड देतोय सर्वप्रथम.
म्हणजे प्रत्येक बिलाचे 10 रुपये, वर्षाला 120 रुपये रिफंड दिले जातात. म्हणजेच आपण बिल दिलं नाही तर आम्ही 10 रुपये देतोय आणि बिल दिलं तर खर्च किती येतो कागदासकट. याचा कधी विचार केलाय का की आपण पुढच्या वर्षी MERCकडे जो प्रस्ताव जाईल त्या प्रस्तावामध्ये बिलिंगची किंमत ही आपल्या मीटरमुळे किती येणार आहे, ह्या जुन्या साध्या मीटरची किंमत किती होणार आहे आणि या नवीन स्मार्ट मीटरची किंमत किती होणार आहे, याचा विचार आपण करायला पाहिजे आणि याचा परिणाम आपल्या पुढच्या वीज दरावरती नक्की होणार आहे. आज तुम्हाला विजेचं मापन बरोबर होतंय की नाही होतंय हा प्रश्न जिव्हाळ्याचा वाटतोय, तो योग्य आहे. त्याच्यासाठी आपल्याला स्वतःचे पैसे खर्च करून तिथं एक यंत्रणा असते ॲक्युचेक नावाची. तर आपण जर का ॲक्युचेकनी ते मीटर चेक करून द्या असं जर का MSEBच्या किंवा रिलायन्सच्या किंवा टोरंटच्या किंवा अन्य कुठल्याही कंपनीच्या अधिकाऱ्याला सांगितलं तर त्याला ते करावं लागतं. अर्थात तुमचा दावा खरा निघाला तर तुमचे पैसे काय जाणार नाहीयेत. मग आता ॲक्युचेकने आपल्याला हे मीटर चेक करण्याची यंत्रणा कुठेतरी एक खाजगी स्वरूपामध्ये म्हणा किंवा ज्या कंपन्या आता वीज वितरित करतायत त्यांच्यासाठी म्हणा, या प्रकारच्या यंत्रणा आपल्याला विकसित कराव्या लागतील ही शंका दूर करण्यासाठी की हे मीटर फास्ट आहेत की नाही आहेत ते. हा विषय एक झाला. परंतु हा विषय तुम्ही एक वेळ बाजूला साडलात तरी सुद्धा दर महिन्याला आपल्याला वार्षिक 1500 रुपये आपले खर्च होतात. म्हणजे 125 रुपये फक्त आपल्याला मीटरच्या खर्चापोटी जात आहेत. बिल देण्याचे 10 रुपये, म्हणजे ईमेलनी बिल आलं तर आपल्याला 10 रुपये डिस्काउंट मिळणार आहे. मग ते 10 रुपये म्हणजे झाले 135 रुपये. आणि आता 135 रुपये हा खर्च झाल्यानंतर मुळामध्ये हा जो आता नवीन जो म्हणतोय ना मी मीटर, स्मार्ट मीटर किंवा TOD मीटर, हा कनेक्टेड आहे डायरेक्ट सिस्टीमला. आता मोबाईल नेटवर्किंग कंपनी त्याचा महिन्याचा काहीतरी खर्च घेणारच आहे. अगदी आपण बल्क मध्ये ही सगळी मीटरची कनेक्शन होणार आहेत आणि या बल्क मधल्या कनेक्शनसाठी म्हणून डिस्काउंट दिलेला दर असला तरी शेवटी अगदी 10 रुपये तर घेणारच ना, कारण तो नंबर जनरेट करायला पाहिजे, तो मोबाईल टॉवरमध्ये असला पाहिजे, तिथून तो आपल्याकडे डाटा त्याचा ट्रान्सफर होणार आहे. म्हणजे हे 10 रुपये म्हणजे तुमचा टोटल 145 रुपयावरती आता खर्च पोहोचला. 145 रुपये दर महिन्याला ग्राहकाच्या फक्त रीडिंग आणि बिल वितरणासाठी लागत आहेत. मग आज दिवशी ही किंमत किती आहे? आज दिवशी ह्याच्यातले 45 पण नाही लागत आहेत, शेवटचे 15 रुपये फक्त लागतात. 130 रुपये दर महिन्याला जास्ती जात आहेत. आणि AIचा जमाना आहे मंडळी. AI म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आजचा हा जो स्मार्ट मीटर आहे ना, हा फार काळ नाही जाणार, 3-4 वर्षामध्ये आउटडेटेड व्हावा लागेल. कारण AI मध्ये अतिशय छोट्या चिपमधून आपल्याला प्रत्येक ठिकाणी किती वीज जाते हे ताबडतोब रिझल्ट मिळू शकतात. त्याहीपेक्षा आता गंमत सांगतो की आता मला जे अनुभव आले ते असे आहेत की सोलर नेट मीटरिंगसाठी लोकांच्याकडे ऑलरेडी 2 मीटर आहेत. एक इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे आणि एक जनरेशन मीटर आहे. तर आता होतंय काय की आता बघा पॉलिसी तयार करताना किती विचार करायला पाहिजे आणि किती विचार केला जात नाही याचं नितांत सुंदर उदाहरण म्हणजे कसं करू नये याचा जर का अभ्यासपाठ घ्यायचा असला तर हे एक उदाहरण सांगतो तुम्हाला. या सोलर नेट मीटरिंगच्या ठिकाणी आपण एक स्मार्ट मीटर बसवतो इम्पोर्ट एक्सपोर्टच्या जागेवरती आणि एक जनरेशनचा मीटर जो आहे तो जुन्या पद्धतीचा आहे. म्हणजे तिथे माणसाने जायचं, जनरेशनच्या मीटरचं रिडिंग घ्यायचं आणि स्मार्ट मीटरचं रिडिंग आपोआप सिस्टीमला अपलोड होणार. आता हा डबल कुटाणा आला की नाही? स्मार्ट मीटरचं रिडिंग हे आपोआप जाणार आहे आणि जनरेशनचं हे द्यायचंय. आणि ह्या भानगडीमध्ये व्हायला काय लागले माहितीये का? जनरेशन मीटरचं रिडिंग हे स्मार्ट मीटर जिथे बसलेले आहेत त्या ठिकाणी जातंय त्याच वेळेला असं काही नाहीये. ते जातंय पण त्याचा जो मेळ घ्यायला पाहिजे त्याची अजून यंत्रणा कदाचित पूर्ण व्यवस्थित झाली नसेल. दुसरं, आपल्या महाराष्ट्रामध्ये असे अनेक गावखेड्यांचे भाग आहेत की जिथं कुठल्याही प्रकारचं मोबाईल नेटवर्क नाही. अशा ठिकाणी सर्वात प्राधान्याने आधी या संपूर्ण यंत्रणांनी आपले स्मार्ट मीटर बसवले ज्याची कुठलीही कनेक्टिव्हिटी नाही. हे कशासाठी? अरे 145 रुपये ज्याची कॉस्ट आहे त्याच्यातले नेटवर्कच नाहीये. दर महिन्याला 145 जाणार आहेत. मग त्या ठिकाणी मीटर कशासाठी बसवलेला जो तुमच्या नेटमध्ये येतच नाहीये. तुमच्या मॅपिंगमध्ये ते दिसतंय की या ठिकाणी नेटवर्क नाही, मग आधी तिथे कशासाठी? आपल्याला खऱ्या अर्थाने जर का या मीटरचा योग्य वापर करायचा असेल तर त्यासाठी आता मी ऐकलेलं असं आहे की काही देशांमध्ये मीटर जे आहेत ते ग्राहकाच्या प्रिमायसेसमध्येच नाही आहेत.
ते सरळ सरळ बाहेर आहे. म्हणजे एकतर पोलवरती त्यांनी बॉक्स करून तिथून त्यांची सिंगल फेज जी वायर आहे किंवा 3 फेज वायर आहे ती ग्राहकाकडे गेलेली आहे आणि हे मीटर बसवलेलं, त्यामुळे त्या ठिकाणी बऱ्यापैकी एरियल बंच केबल आहेत किंवा बाकीच्या ज्या केबल्स आहेत यामुळे बऱ्यापैकी वीज चोरी देखील रोखली गेलेली आहे. मग अशा ठिकाणी जिथं प्रॉपर नेटवर्किंग आहे, जिथं 145 रुपये महिन्याला जो बिलिंगचा खर्च येणार आहे त्याची वसुली होणार आहे, अशा ठिकाणी लावायला पाहिजेत ना. आज मीटर बसवले जातात ते 128 रुपये मिनिमम बिल देणाऱ्या ग्राहकाच्या दारामध्ये सर्वात आधी मीटर बसवला जातोय असा आत्ताचा अनुभव आहे. आता मुद्लामध्ये त्या ग्राहकाचं बिलच 128 रुपये. हे 128 रुपये कसले आहेत? तर वीज विकत घेतल्यापासून ते ग्राहकाच्या दारात येईपर्यंत जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं असतं ना, जो ट्रान्सफॉर्मर असतो, ज्या लाईन्स असतात, त्यांचा वेअर अँड टेअर असतो, त्यांचं मेंटेनन्स असतो, खूप कुटाणा असतो त्याच्यामध्ये, म्हणजे खूप खर्च असतो त्याच्यामध्ये. संपूर्ण महावितरण असेल किंवा रिलायन्स असेल, लाईन स्टाफ वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी लागतात ना, केबल जॉईंटर लागतात, केबल जॉईंटिंग व्हॅन लागते, केबल फॉल्ट डिटेक्शन व्हॅन लागते, ह्या सगळ्यांचे खर्च कुठेतरी निघाले पाहिजेत ना. नुसती तिकडनं 5 रुपयांनी वीज घेतली आणि इथे विकली तर ते त्याच्यात भागणार नाहीये. तर हा जो मुळात सिस्टीम जी काही उभी राहिलेली आहे या सिस्टीमच्या खर्चापोटी काहीतरी पैसे मिळायला पाहिजे, यासाठी हा बेसिक खर्च काहीतरी घेतला पाहिजे. तर मुळामध्ये हा आम्ही घेणार किती? तर 125 रुपये आणि फक्त हे बिल वितरण करण्यासाठी देणार किती? 145 रुपये. कसा हा व्यवहार होणार हो? काय होणार 2 वर्षांनी ज्या वेळेला MERC कडे परत ज्या वेळेला प्रस्ताव जातील वीज दराचे, त्यावेळी या स्मार्ट मीटरमुळे किती आपली सगळी मिळून यंत्रणा काय झालेली असेल, काय विषय असेल. माझं काय म्हणणं, माझं काय ह्याच्यामध्ये मत नाहीये, पण हा विचार कोणीतरी जाणत्या माणसांनी करायला पाहिजे ना. मला राजकीय पार्श्वभूमी नाही, मला राजकारण ह्याच्यामध्ये काही करायचं नाही. ज्यांचं करायचं असेल त्यांनी करू देत. पण मी तुम्हाला सांगितलेलं उदाहरण लक्षात ठेवा. लोखंडी पट्टीने कापड मोजलं काय आणि सोन्याच्या पट्टीने कापड मोजलं काय, कापड योग्य लांबीचं मिळणं हे महत्वाचं आहे. उद्या सोन्याच्या पट्टीने मोजलं म्हणून 110 सेंटीमीटर मिळणार नाहीये आणि लोखंडी पट्टीने मोजलं म्हणून 90 सेंटीमीटर मिळणार नाही. ही दक्षता घेतली पाहिजे. त्याच्यासाठी ॲक्युचेक नावाची यंत्रणा आहे, ती आपण वापरण्याचा आग्रह धरला पाहिजे. आणि हे 145 रुपये महिन्याला जे खर्च होणार आहेत याच्याबद्दल गांभीर्याने विचार प्रत्येक ग्राहकाने केला पाहिजे की पुढच्या वीज दर वाढीचा प्रस्ताव किंवा वीज दर कमी करण्याचा जो प्रस्ताव जाईल त्यावेळेला हे पैसे कुठे जाणार आणि हे कुठनं निर्माण होणार याचा महत्वाचा मुद्दा आपण विचारात घेतला पाहिजे. ठीक आहे, माझ्या बहुतेक सर्व ज्या मित्रांनी मला फोन करून विनंती केली वारंवार की वैशंपाईन ह्याच्यावरती काहीतरी बोलावं, आम्हाला बरेच जण सांगतात, पण मी खरंच सांगतो याच्यामध्ये कुठलाही राजकीय किंवा अन्य कुठलाही हेतू न ठेवता जी सरळ माहिती आहे ती मी तुम्हाला दिलेली आहे. धन्यवाद.